सोलापूर शहरवासियांना अविरत अखंडपणे उत्तम अशा प्रकारच्या फळांच्या ज्यूसची सेवा देणाऱ्या 7 रस्ता येथील सुरभी ज्यूस सेंटरच्या पहिल्या शाखेच्या यशस्वी आणि उत्तम भरारीनंतर आता सोलापूर शहरातील जिल्हा परिषद जवळ असलेल्या काँग्रेस भवन या ठिकाणी सुरभी ज्यूसची दुसरी शाखा आज मोठ्या थाटामाटात शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करून करण्यात आली आहे। सुरभी ज्यूसच्या या भव्य दिव्य अशा शुभारंभ प्रसंगीच्या कार्यक्रमानिमित्त शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, माजी महापौर सुशीला अबुटे, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागचे अध्यक्ष जुबेर कुरेशी, सोलापूर शहर काँग्रेस युवक अध्यक्ष नजीब शेख तसेच बागवान परिवार, मित्र परिवार तसेच शुभचिंतक असे सर्वच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शुभारंभ झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी आणि चेतन नरोटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणाले आहेत पाहूयात। हम अच्छे से अच्छी क्वालिटी, अच्छे से अच्छा माल लाकर अच्छे से अच्छी क्वालिटी देने की हम कोशिश करेंगे और मैं आप सबसे इल्तिजा करता हूँ हमारे कारोबार में बरकत रहने का भगवान से प्रार्थना करेंगे। ऐसा कहकर हम अपने 2 शब्द खत्म करते। शहर मध्य आमदार प्रणिती शिंदे जी, आमचे सहकारी माजी महापौर कंकणी साहेब, दुसरे माझे सहकारी माजी महापौर अमरजीताई आणि सहकारी गंगाधर हातकरे साहेब, गणेश डोंगरे, बाबा परगुळे, नगरसेवक माजी फिरदोस पटेल, नगरसेवक विनोदादा भोसले, नानाजी कदम, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे एम.के. नाना क्षीरसागर, टेकाळीजी, आमचे सर्वच काँग्रेस प्रेमी आज भगवानजी व त्यांचा चिरंजीव उमर हे दोघं अनेक वर्ष 7 वर्षांनी जात तिथे प्रचंड अशी गर्दी बघितली। गर्दी बघितल्यानंतर मनात एकदा वाटलं की बाबा आपण त्यांना आपली जागा दाखवावी। आणि मी इतर शिंदे साहेबांना विचारलो, ताईंनाही विचारलो, ताई खालचा हाल आहे तो आपण युपीसी सेंटरला देऊया आणि वरचा ह्या ठिकाणी काय शॉप निघते का बघतो। आणि शिंदे साहेब आणि त्यांनी दोघांनी माझा विश्वास टाकला, त्यामुळे तुम्हाला मी जागा दाखवू शकतो। आणि एक सोलापूर शहरामध्ये एक ना असं ह्या ठिकाणी शॉप झालेला आहे। तरी ना आम्हाला कुणालाच वाटत ना आमचे काँग्रेस भवन आता आमच्या कुणालाच वाटत नाही। एक चांगली सुंदर असं ह्या ठिकाणी हे सुरभी ज्यूस सेंटर उभा केलेलं आहे। हे फक्त शिंदे साहेबांमुळे हे होऊ शकलेलं आहे। शिंदे साहेबांचं विजन होतं, त्यामुळे काँग्रेस पक्षाचं एवढं मोठी जागा आणि एवढं मोठं काँग्रेस भवन आम्हाला मिळालं। अनेक पार्टींना असं ऑफिस नाही आहे, पण केवळ शिंदे साहेब 30 वर्षाखाली काँग्रेस भवन उभा केल्यामुळं आमच्या सर्वसामान्य लोकांना आज ह्या ठिकाणी अध्यक्ष बसण्याचं त्यांच्यामुळं आशीर्वादामुळे आम्ही त्या ठिकाणी सगळं बसलेलं आहे। सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातले लोक समोर त्यांचं इथं काम असतं, काही दुपारी फार प्रचंड गर्दी असते। सोलापूर शहरामध्ये जे काँग्रेस प्रेमी आहेत या ठिकाणी येतात, कामं सांगतात, तिथे कामं होतात। अतिशय सुंदर अशी ही इमारत खरंच साहेबांच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने जेवढे आभार मानाल तेवढे कमी आहे। त्यामुळं त्यांनी ही जागा 30 वर्षापूर्वी घेतली, बांधली, त्यामुळं आता आम्हाला थोडं काय तर संधी होती म्हणून आम्ही तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही करू शकलो। आणि आता ह्या रोडला संध्याकाळी 7-8 वाजता तरी कोणी फिरत नव्हतं, काल आम्ही 11 वाजता इथं खुर्च्या टाकून बसलो। हे सगळं बघितल्यानंतर काँग्रेस भवन वाटे नाही, पण निश्चित एक चांगली तुम्ही सोलापूरकरांना सेवा देता, आम्हाला आनंद आहे। आज आमच्या आमदार साहेबांच्या हातात त्यांच्या हातनं उद्घाटन होतं, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। तुम्ही सोलापूर शहराला चांगली सेवा द्यायचं आत्ताच तुम्ही सांगितलेलं आहे, त्यामुळे ह्या ज्यूस सेंटरला दुसरं तुमचं आज सोलापूर शहरामध्ये हे सेंटर उभारत आहे। निश्चित
आमच्या सगळ्यांची तुम्हाला शुभेच्छा आहे. असे 10 सेंटर सोलापूर शहरामध्ये उभारावे हीच या ठिकाणी आणि सर्वच मान्यवर आज या ठिकाणी चेतन भाऊ तुमच्या प्रयत्नामुळे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे सुरभी ज्यूस सेंटर किंग ऑफ ज्यूसचं उद्घाटन या प्रसंगी आपण घेत आहोत. काँग्रेस भवन बदललं नाहीये, काँग्रेस भवन मध्ये आपण सुरभीला जागा दिली आहे, हे महत्वाचं आहे. तर ते लोकांना वाटेल कितना भी हो, लेकिन जब लोग पूछेंगे कि तुम्हारा सुरभि किधर है, कांग्रेस भवन में आपका सुरभि है, ये बोलना पड़ेगा. क्योंकि काँग्रेस भवन हे सोलापुरात एक ऐतिहासिक ठिकाण आहे. मला असं वाटतं जीपीएस पण जेव्हा आपण टाकतो जीपीएसवर, तेव्हा ते काँग्रेस भवन म्हणूनच येताना तेच कायम मला असं असायला पाहिजे. पण काँग्रेस भवनाचा परिवार आपण वाढवला. खाली यूपीएससी एमपीएससी युवकांसाठी एक ट्रेनिंगचं केंद्र आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्यासोबत इथे तहानलेल्या आपल्या सगळ्या भाविकांना, मग जे सिद्धेश्वर मंदिरात जातात, जे शाजूवालीत जातात, जे अक्कलकोटला ते देखील जात असतील, पंढरपूर, शेवटी सगळ्यांना काँग्रेस भवनवरूनच जावं लागतं. अशा सगळ्या भाविकांना तुम्ही तहानलेल्या भाविकांना ज्यूस दे रहे हो. आणि मी बघितलं की त्यांच्याकडे इंटरनॅशनल क्वालिटीचे फ्रूट्स आहेत. त्यांचं विजापूर बेसमध्ये पण फ्रूटचं दुकान आहे. तर लक्ष्मी मार्केटमध्ये तर प्रतिष्ठित असं नाव आहे. जे आपल्या सोलापुरात नवीन उद्योग सुरू होत आहेत, हे मागच्या 10 वर्षापासून मागच्या 20 वर्षाचे जे कष्ट आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे होताना दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे असं बोलायला हरकत नाही. पर आप सबने हमें इस बहुत ही खूबसूरत अवसर पे बुलाया. अभी गर्मी के दिन शुरू होने वाले हैं, रमजान आने वाले दिनों में शुरू होने वाला है और मैं यही दुआ करती हूँ कि बहुत सारे लोग यहाँ पे आए और सुरभि के साथ साथ कांग्रेस के भी की बरकत हो. और जरूर आपण इकडून सर्वसामान्य लोकांची सेवा करतो, मग ते काँग्रेस भवन असेल, सुरभी असेल किंवा यूपीएससी केंद्र असेल, हा आपला केंद्रबिंदू असणं महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीत आपण सगळे मिळून लोकांची सेवा करण्याचं हे ठिकाण असणार आहे, कधीच विसरायला नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं काँग्रेस भवन बदलत्या काळात विजन पण बदललं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने शिंदे साहेबांनी एवढी मोठी इमारत आपल्या सोलापूरला काँग्रेस भवन दिली. जसं मी म्हणाले की ऐतिहासिक आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मी जाते तेव्हा तिथे काँग्रेसचं साधं एक खोली असते जी भाड्यावर घेतलेली असते. पण आज आपण आपल्याकडे एवढी इमारत मोठी आहे की आपण ती भाड्यावर देत आहोत. ही सर्व मुलं संपन्न आणि केवळ प्रगतीचीच गोष्ट आहे. एवढंच या ठिकाणी सांगते. आपला तुमचा जास्त वेळ घेत नाही. आप सबको मैं से मुबारकबाद देना चाहती हूँ और आपने मुझे हम सबको इस प्रोग्राम में बुलाया. मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते आपकी इजाजत देते. धन्यवाद.